आगामी निवडणुकीपूर्वी भाजप मित्रपक्षांचे नेते फोडत असल्याने महायुती सरकारमधील शिवसेनेचे मंत्री नाराज असल्याची माहिती आहे। अशातच आता शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी 8-9 महिन्यांपूर्वीच 20 आमदार एकनाथ शिंदेंचा साथ सोडणार होते असं धक्कादायक विधान केलंय। अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मालमत्तांशी संबंधित कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांना 2022 मध्ये अटक झाली होती। आता त्यांच्या विरोधात न्यायालयात आरोप निश्चित झाले आहेत। डिसेंबर 19 ला पुढील सुनावणी होणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे। पूरस्थिती, कागदपत्रांची समस्या आणि एकल महिलांच्या विनंतीमुळे हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बारामतीतील सहयोग निवासस्थानाबाहेर अघोरी पूजेचे साहित्य आढळले। यामध्ये नारळ, लिंबू, कुंकू किंवा अन्य संशयास्पद वस्तू असल्याचं दिसतंय। निवडणुकांच्या धामधुमीत हा प्रकार घडल्यानं अनेक चर्चांना उधाण आलंय। ठाकरे गटाचे अखिल चित्रे यांनी आता सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या वांद्रे किल्ल्यावरील पार्टीतील उपस्थितीचा फोटो शेअर करत सरकारवर निशाणा साधलाय। 48 तासांनंतरही कारवाई न झाल्याने चित्रे यांनी किल्ले संवर्धनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। भारताच्या मॅरेथॉनची जननी असलेली आणि पुण्याचे नाव जागतिक क्रीडा नकाशावर नेणारी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन यंदा 39व्या वर्षात पदार्पण करत आहे। यंदा पुरुष महिला पूर्ण मॅरेथॉनच्या मार्गात काहीसा बदल करण्यात आलाय। 39वी मॅरेथॉन रविवार 7 डिसेंबर 2025 रोजी पहाटे 3 वाजता सुरू होईल। पुणे जिल्ह्यातील मुंढवा येथील 40 एकर महार वतन जमिनीचा घोटाळा समोर आल्यानंतर राज्य सरकार खडबडून जागं झालंय। राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने मोठा निर्णय घेतला असून मुद्रांक शुल्क माफी किंवा सवलत मिळालेल्या प्रत्येक दस्ताची सखोल तपासणी केली जाणार आहे। मनाठा येथील एका ग्राहकाचा 2 वर्षांपूर्वी मृत्यू झालाय, तरीही वीज बिल त्यांचा पिच्छा सोडायला तयार नाही। त्यांचे घर कुलूपबंद असून घरातील मीटर वीज जोडणीच्या वायर कंपनीने काढून नेले आहेत। कोणीही घरी राहत नाही तरी पण वीज बिल त्यांना सुरूच आहे। छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तेलंगणा व महाराष्ट्र सीमेवरील दंडकारण्यात गेल्या अनेक वर्षांपासून लाल दहशत निर्माण करणारा जहाल नक्षल कमांडर हिडमा माडवी याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आलंय। बिबट्यांचे वाढते हल्ले बघता बिबट्यांचे खाद्य ठरतात अशा काही शेळ्या जंगल परिसरात सोडण्यात येणार आहेत। तसेच जैव साखळी पुन्हा उभी करण्यावर देखील भर देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली। पुणे शहरात 3 पेक्षा अधिक वेळा वाहतूक नियमांचं उल्लंघन झाल्यास संबंधिताचा वाहन परवाना नियमानुसार निलंबित करणे व त्यानंतरही उल्लंघन केल्यास परवाना जप्त करण्याची कारवाई करावी अशा सूचना विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत कुलकुंडवार यांनी दिल्या। गेल्या 10 महिन्यात 60हून अधिक खून आणि वाढत्या हिंसाचारामुळे सामान्य नागरिक भयभीत असल्याने पोलिसांनी तातडीने कारवाई करावी अशा मागणीसाठी सांगलीत ठिय्या आंदोलन झालंय। सुरुवातीला मित्रपक्षांना सोबत घ्यायचे आणि नंतर घात करून त्यांना संपवणे हाच आजवरचा भाजपचा कार्यक्रम राहिलाय अशी टीका माजी राज्यमंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केली आहे। राज्यातील सिडकोसह वेगवेगळ्या प्राधिकरणांकडील जमिनींचा व भूखंडांचा सुयोग्य वापर व्हावा यासाठी धोरण मंत्रिमंडळाच्या बैठकीत निश्चित करण्यात आले। तसेच संकल्पना आधारित आयकॉनिक शहर विकासासाठी धोरण जाहीर करण्यात आले। कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी येथे वडिलोपार्जित शेतीच्या वाटणीवरून वाद सुरू होता। या वादातून सत्तार मुल्लाणी यांच्यावर त्यांच्या पुतण्यांनी आणि जावयानं हल्ला केलाय। या हल्ल्यात सत्तार मुल्लाणी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। बिहारमध्ये एनडीएनं जोरदार बहुमत मिळाल्यानंतर आता सत्ता स्थापनेची तयारी जोरदार सुरू आहे। जेडीयूचे नेते संजय झा आणि ललन सिंग यांनी विशेष विमानानं दिल्ली गाठली आहे। अयोध्येतील राम मंदिराच्या शिखरावर होणाऱ्या ध्वजारोहण समारंभाची तयारी जोरात सुरू असून भव्य समारंभासाठी 25 नोव्हेंबर रोजी मंदिरातील दर्शन बंद राहील। दरम्यान श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टनं लोकांना घरी राहून या कार्यक्रमात सहभागी होण्याचं आवाहन केलंय। मैत्रिणीला गाडीची राईड करण्याच्या बहाण्यानं बोलावून मित्रानं चालत्या गाडीतच बलात्कार केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे। ही घटना रविवारी रात्री नालंदा पाटणा सीमावर्ती परिसरात घडली। पीडितेच्या तक्रारीवरून नराधमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला। उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये पोलिसांनी एका फसवणाऱ्या वधूला अटक केली आहे। तिने 4 वेळा लग्न केलं होतं, 12हून अधिक पुरुषांना जाळ्यात अडकवलं होतं आणि ब्लॅकमेल करून कोट्यवधी रुपये उकळले होते। शनिवारी 16 नोव्हेंबर रोजी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील गंगानगर झोनमधील थरवई पोलीस स्टेशन परिसरातील लाखरावन गावात पोलिसांनी एका अज्ञात तरुणीच्या हत्याकांडाचा छडा लावलाय। तिची हत्या हर्षवर्धन सिर्क उर्फ दीपक या लष्करी जवानानं केल्याचं समोर आलंय।
इराणने 22 नोव्हेंबरपासून भारतीयांसाठी व्हिसा मुक्त प्रवेश निलंबित केलाय। सुरुवातीला पर्यटनाला चालना देण्यासाठी ही सुविधा सुरू करण्यात आली होती। खंडणीसाठी अपहरण अशा अनेक घटनांनंतर इराणनं हा निर्णय घेतलाय। काँगोच्या एका विमानतळावरील एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे। यामध्ये धावपट्टीवर उतरताना एका विमानाला आग लागल्याचं दिसतंय। ही घटना घडली तेव्हा देशाचे खाण मंत्री लुईस वाटुम काबांबा आणि उच्च अधिकाऱ्यांचे एक शिष्टमंडळ विमानातच होतं। सौदी अरेबियात मक्का आणि मदिना जवळ हायवेवर हज यात्रेला गेल्या प्रवाशांची बस एका डिझेल टँकरला धडकली आणि या बसला आग लागून 45 भारतीय नागरिकांचा मृत्यू झालाय। आता अपघातात मृत्यू झालेल्या भारतीयांवर सौदी अरेबियातच अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती आहे। पुणे, अहमदनगर, नाशिक आणि मराठवाड्यात बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे अहिल्यानगर जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत। आता अहिल्यानगर जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत बदल करण्यात आलाय। वांद्रे येथील सरकारी तंत्रनिकेतनमध्ये विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटवर नावाऐवजी अपशब्द छापून आले। महाविद्यालय प्रशासनाने MIS प्रणाली बंद केली आहे। तांत्रिक शिक्षण संचालनालयाने महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे स्पष्टीकरण मागवले। छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पदवी प्रथम वर्षाच्या परीक्षा अचानक पुढे ढकलल्या आहेत। 18 नोव्हेंबरला सुरू होणाऱ्या या परीक्षा आता 15 डिसेंबरपासून होतील। या निर्णयामुळे 87,000 विद्यार्थी आणि महाविद्यालये प्रशासनात गोंधळाचं वातावरण आहे। भारताने आता नेक्स्ट जनरेशन ई-पासपोर्ट जारी करण्यास सुरुवात केली आहे, ज्यात अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत। परदेशात प्रवास करणाऱ्या प्रत्येक नागरिकांसाठी ही सुविधा जून 2025 पर्यंत पूर्णपणे लागू करण्याची केंद्र सरकारची योजना आहे। ब्राह्मणांसाठी पहिलीच आर्थिक लाभ योजना सुरू करण्यात आली आहे, ज्यामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी नोकरी आणि शिक्षणात 10% आरक्षण वगळण्यात आलंय। राजपूत आणि आर्य वैश्य समुदायांसाठीही हीच योजना लागू करण्यात आली आहे। बाहुबलीचे दिग्दर्शक SS राजामौली यांनी हनुमानजींबद्दल असं काही म्हटलंय ज्यामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या। यामुळे राष्ट्रीय वानर सेनेने हैदराबादमधील सरूर नगर पोलीस स्टेशनमध्ये दिग्दर्शकाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे। पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज बाबर आझम श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात आऊट झाला। बाबरने आऊट झाल्यानंतर संतापात स्टंपवर बॅटने प्रहार करत क्रिकेटच्या वस्तूंचं नुकसान करण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे ICCने कायद्यानुसार त्याच्यावर कारवाई केली आहे। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।